जिल्ह्याला मोठी कृषी परंपरा लाभली आहे। या परंपरेतील शेतकऱ्यांचा रांगडेपणा ही या कोल्हापूरची खरी ओळख। कृषी परंपरेतून आणि रांगड्या स्वभावातून बऱ्याच परंपरा कोल्हापुरात अस्तित्वात आल्या। त्यातीलच एक परंपरा म्हणजे जनावरांचे क्रीडा प्रकार। या क्रीडा प्रकारात म्हशींच्या शर्यती आणि रेड्यांची टक्कर हे दोन क्रीडा प्रकार कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचे विषय। यातूनच कोल्हापुरातील एका परिसराला रेड्याची टक्कर म्हणून संबोधलं जातं। चला तर याबाबत अधिक जाणून घेऊया सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पाटील यांच्याकडून। नमस्कार, माझं नाव काकासाहेब पाटील। मी मूळचा केंबळी गावचा। आमचं मूळ गाव केंबळी। आमच्या घरापासून पुढं सगळं काळवाट होतं, म्हणजे सेंडा पार्कपर्यंत कुठलंही घर वगैरे असं काही नव्हतं। आणि जो आता आपण प्रतिभानगरचा मेन रोड म्हणतोय किंवा सागरमालचा मेन रोड म्हणतोय, तो सगळा पायवाटाचा असा रोड होता आणि तिथनं पुढे सगळी दलदल होती। आणि मूळ क्षेत्र म्हणजे तिथं सागरमाळ म्हणून असं एक मोठा परिसर, मोठा रानच होतं, म्हणजे असं दलदल होती। काही ठिकाणी खडकाळ होता आणि त्या ठिकाणी सागर मंदिर म्हणून एक मंदिर बांधलेलं तिथं सागरोबाचं। काही कालांतरामध्ये तिथं रेड्याची टक्कर होऊ लागली। आता ती बंद झाली। त्यावेळेला सागरोबाचं एक मंदिर होतं, रेड्याची टक्कर नव्हती त्यावेळेला। काही कालांतरानं त्या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आणि माजी नगरसेवक कैलासवासी विलासराव पाटील यांच्या माध्यमातून रेड्याची टक्कर, म्हणजे आता जनावर वगैरे येतात म्हटल्यावर तिथं रेड्याची टक्कर दिसली पाहिजे, काय शिल्प दिसलं पाहिजे। पण त्यावेळेला एक छोटंसं रेड्याची टक्करचं शिल्प केलं। रेड्याची टक्कर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असताना तिथंच येऊन काही जण विचारतात रेड्याची टक्कर कुठं आहे। मग त्या लोकांना सांगायचं पडेल ही रेड्याची टक्कर आहे। हे असं जर मला मनाला खटकलं आणि काय स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांची माझी एकदा युनिव्हर्सिटीमध्ये चर्चा झाली। म्हणजे आम्ही सकाळी वॉकिंग जाताना म्हटलं असं रेड्याची टक्कर करायचं, आपण मार्बलची करूया काय। तर अण्णांनी म्हणलेत रेड्यावर रेडं झालं पाहिजे, हा त्यांचा कन्सेप्ट आहे। म्हणजे तिने एक माझ्या डोक्यात ते घर करून ठेवली की बाबा रेड्यावर रेडं दिसलं पाहिजेत, तेव्हा ते शिल्प चांगलं दिसणार। मग तेव्हा एक मी मनात बांधून ठेवली की आपल्याला ते रेड्याची टक्कर झाली पाहिजे। मग हे डोक्यात एक कन्सेप्ट झाल्यानंतर फंड कुठून उपलब्ध करायचा। मग त्याच मुद्दीत आमचे सहकारी म्हणा किंवा आमच्या खांद्याला लावून काम करणारे ऋतुराज पाटील हे आमदार झालेत। त्यानंतर चंद्रकांत जाधवांच्या मिसेस आमदार झाल्या। त्यानंतर दोघांच्या फंडामधून 15-15 लाख रुपये आपण घेऊन तो एक रेड्याचं शिल्प बनवण्याचं एक डोक्यात घेतलं। ललित डोंगरसानी म्हणून होता, त्याच्याकडे मला कल्पकता दिसली की ह्याच्याकडनं काहीतरी होऊ शकते। मी त्याच्या जाऊन सेंटरला भेट दिली। त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा एक 14 फुटी चांगला मस्त केला होता, घोडा बसला। ते जर थोडंफार आणलं, त्याला म्हणलं, त्यानं ते टेंडर भरलं, त्याला ते टेंडरमध्ये करायची आपण मुभा दिली, म्हणजे PWDकडनं आपण ते टेंडर पास केलं। मग त्यानंतर आम्ही रेड्याची टक्कर लावली युनिव्हर्सिटीमध्ये। आत्ता रेड्याची टक्कर लावायला परमिशन नाही, तर थोडीफार माणसं घेऊन आपण तिथं रेड्याची जर टक्कर लागली तर रेडा एकदा मारायला लागला की तो घरापत्र रेड्याला मारत जातोय। मग त्यासाठी 25 जण आम्ही कासरे घेऊन थांबलेलो रेड्याची टक्कर सोडायला। तशी लावली, दोन्ही रेड्याची झुंज एवढी लागली की दोन्ही रेड्यासनी लपवायची फळी आली। मग रेड्यासनी वरती एका टेम्पोला बांधला, एका झुंज सोडवायला गेल्यावर एकाला खाली फार्म हाऊसमध्ये बांधून ठेवला। मग त्यानंतर त्यावेळेला फोटो सेशन केला। ज्यावेळेला रेड्याची टक्कर होत्या त्यावेळेला त्यांच्या अंगाचे मसल्स कसे असतात, काय असतं, पोझिशन काय असत्या, रेड्याच्या टक्करचं जावं लागत्या, त्याचं शिंगांची पोझिशन काय असतं, हे सगळं फोटोग्राफी केली। तर त्या शिल्पकारला मी तिथं नेऊन रेड्याच्या सगळ्या मसल्सची, शिंगाची, कानाची, नक्क्याची, पायाची हे सगळे सेंटीमीटर माप घेऊन करायला लावला। तेव्हा त्याचा मालक पण तिथं थांबा लागत होता, आणि त्या रेडा उसळतोय त्या पद्धतीनं आम्ही ते सगळं केलं। आणि त्यानंतर मोठा रेडा करायला घेतला। रेडा फायबरमध्ये करायला लागतो, फायबरमध्ये पहिला केला। त्यानंतर त्याची बांधणी सगळी व्यवस्था झाल्यानंतर परत आमदारांनी बोलवलं हे असं आहे। मग त्यानंतर थोडंफार त्यातनं बरं वाटलं। त्यानंतर सगळ्या नजाकती, म्हणजे रेड्याचे मसल्स काय असतात अशा पद्धतीने ती आम्ही सुरुवात केली। आणि त्याला 2023ला मी ते बजेट सँक्शन करून घेतलं। आत्ता 2025मध्ये ते पूर्ण झालं। म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये ते आम्ही शिल्प तयार केलं। त्याला लई मेहनत झाली आमची। एक रेडा 800 किलोच्या आसपास तो रेडा आहे, म्हणजे त्याला पंचधातूमध्ये असं मटेरियल असतं, लोखंडापेक्षा ते जाड असतं। त्या पद्धतीनं आम्ही तो रेडा केला। त्या रेड्याला कमीत कमी 150 वर्ष काही होऊ शकत नाही।